हे आपल्या कंपनीने काय केलं, बायोस्टिम्युलंट म्हणजे आपल्या भाषेत एक प्रकारचं टॉनिक आपल्या भाषेत. आता हे टॉनिक आपल्या कंपनीने एंडोलायझर नावाचं टॉनिक काढलं. तर ह्याच्यामध्ये काय आहे, घटक कोणकोणते, तर ह्याच्यामध्ये ह्युमिक ॲसिड आहे जे की झाडाच्या मुळ्यासाठी काम करतं, म्हणजे पांढऱ्या मुळ्याची चांगल्या प्रकारे वाढ करतं. आणि जे काय आपण बेसल डोसमध्ये देतो, म्हणजे आपण जे काय मायक्रोन्यूट्रिएंट देतो आपल्या प्लॉटला, तर ते चांगल्या प्रकारे शोषून घेण्याचं काम हे एंडोलायझर करतं. म्हणजे झाडाला आपण जे काय बेसल डोसमधून देणार आहे ड्रिपद्वारे, जर एंडोलायझरची जर आपण त्याला ड्रिपद्वारे जर सोडलं तर ड्रिपद्वारे ह्याचं एकरी 1 लिटरचं प्रमाण आहे ड्रिपद्वारे. आणि फवारणी जर घेत असाल आपण वरून, तर फवारणीसाठी 1 लिटरला 2 ml चं प्रमाण आहे. ह्याच्यामध्ये समुद्री शैवाल म्हणजे आस्कोफालम नोडुसम नावाची एक समुद्री शैवाली वनस्पती आहे ह्याच्यात. दुसरं ह्युमिकचं प्रमाण आहे. तिसरं अमायनो ऍसिड आहे. चौथं पॉलिसॅक्राइड्स आहेत. आणि द्वितीय श्रेणीतले जे काही मायक्रोन्यूट्रिएंट असतात, म्हणजे अन्नद्रव्ये झाडाच्या वाढीसाठी, झाडाला पोचण्यासाठी किंवा वाढ होण्यासाठी, मुळाची वाढ होण्यासाठी, ते म्हणजे ऑल इन वन म्हणून आपण एंडोलायझर हे रिकमेंड करतो. आता ह्याचं पालेभाज्यामध्ये ह्याचं कसं प्रमाण द्यायचं, लिटरला 2 ml फवारणीसाठी आणि ड्रिपद्वारे 1 लिटर ड्रिपद्वारे एकरी. हे झालं आपल्या एंडोलायझर बद्दल.